मध्ये हा सीन दिसलाय आम्हाला. काय एक नंबर सीन आहे. ढग वेग म्हणजे असं रायडर पोरं काय काम करल्यात बघा. हा आता ही दोन पोरं प्रशांत पवार आणि शुभम मगदूम पॅन्ट खाकी ठीक आहे. इथं लावल्यात सगळे पोलीस बॅरिगेड लावल्यात आणि तो उभारून त्यांच्याकडे लायसन बेसन मागायला ते आहे. आणि तिथं होमस्टे आता आहे जो आम्ही बुक केलेला. तर तिथं ॲक्च्युली आम्ही पोचलो आहे आणि आता थोडंसं आम्ही जेवण पाणी करून घेतो, जरा फ्रेश होतो. त्याच्यानंतर तुम्हाला ह्या होमस्टेची सगळी टूर करून देतो. गणपती बाप्पा मोरया. चला निघूया दादा, निघू पुढं थांबतो. चला या. आजचं आपलं ट्रिप सिटी करून घेऊ. 150 किलोमीटरची 160 किलोमीटरची आपली राईड असणार आहे. सो निघूया आता गाईज. बाय बाय तापोळा. पुन्हा लवकरच येऊ. सोबत 4 मित्रांना घेऊन येऊ अजून. हे असे रस्ते आम्हाला आमच्या गावाकडे भेटायचे. टायर खेळायचं त्याच्यावरून, टायर किंवा सायकल खेळायचं. या महाबळेश्वर प्रतापगड तो रूट तर माहिती आहे मला. खाली पोलादपूर, तिथून मॅपच्या साह्यानेच आपल्याला जावं लागणार आहे आज. या या या. आता इथून 27 किलोमीटर आहे महाबळेश्वर. सो दादाला येऊ देतो. चला काही मस्त फॉग आलेला होता. लेअरची लेअर आहे असा फॉगचाच फॉग दरीमध्ये. सो थोडंसं थांबलो. पुन्हा चालू केली राईड. पुन्हा चालू केली आहे राईड आता. कर्व असल्यामुळं थोडं फास्ट डिस्टन्स कव्हर होत नाही आहे फक्त. तर मित्रांनो आता आम्ही कोकण साईडला चाललेलो आणि जाता जाता तापळ्यामध्ये हा सीन दिसलाय आम्हाला. काय एक नंबर सीन आहे. ढग वेग म्हणजे असं पाण्यावर सगळं ढग असं आलंय का धुकं म्हणायचं काय म्हणायचं बघा. झूम करून बघतो मी तुम्हाला. ही पूर्ण दरी आहे खाली. ह्या दरीमध्ये हा फॉग आणि त्याच्या खाली आपलं बॅक वॉटर. काय मस्त व्ह्यू आहे. तर असाच व्ह्यू बघत बघत आपण आता पुढे जायचं आहे कोकण साईडला. चला. काल इथूनच जात असताना पाऊस आला होता आणि आता परत परतीचा प्रवास चालू केला. परतीचा ॲक्च्युली म्हणता नाही येणार. आम्ही श्रीवर्धनला चाललो म्हटल्यावरती आम्ही आमची राईड पुढच्या दिशेने वळवली परत. तुम्हाला जी यायचं असेल ना तर शनिवार रविवार सोडून कधी आलं तरी काय हरकत नाही. पण एवढे काही कोणी वाटत जर तुम्हाला यायचं असेल तर शनिवार रविवार सोडून या. मी असं नेहमी म्हणायचो पण इकडं तर असं अजून काही नाही आहे. तुम्ही कधीही येऊ शकता. पावसाळ्यात हे आत्ता असं आहे उन्हाळ्यामध्ये काही, तर पावसाळ्यामध्ये काय असेल अजून. Coast magic, it's the only way to go. मंबर ओके. असं वाटतंय ना की मी उन्हाळ्यात राईड करतच नाही आहे खरं. असं वाटतं हिवाळ्यामध्ये मी राईड करतोय सध्या. कारण ऊन नाही आहे, पाऊस नाही आहे आणि थंडी आहे. फक्त गार हवा लागते. मी जॅकेट लावून घेतलेलं आहे तरी आतमध्ये गार हवा लागते. फील होती आहे, खूप जास्त होती आहे. कारण हे तुम्हाला वेदरवरून कळलंच असेल. झाडांची मस्त अशी सावली पडते. म्हणजे सूर्यप्रकाशाचा खाली येतच नाही आहे.
कसलं शूट आहे यार, हे रीलसाठी ना खरं असं शूट करायला पाहिजे मी, पण वेळ नाही गाईज. ज्यावेळेस मी नेक्स्ट टाइम येईल ना त्यावेळेस मी मस्त टाइम देऊन येईल इकडं. एक नंबर एक नंबर. राईडला यायचं आहे म्हटल्यावरती थोडासा टाइम द्यायलाच पाहिजे मित्रांनो. खतरनाक आहे ना, इकडचे झाडे आलेत इकडचे झाडे आलेत, ऊन यायचा काही शॉर्टच नाहीये. मस्त असं पाहिजे राव, असं पाहिजे राईड कधीतरी, अशी राईड पाहिजे कधीतरी. मे जून मध्ये आम्ही स्पिती व्हॅली करणार आहोत. सो ओ टर्न का बसला नाही मला आज, बाप रे. मे जूनमध्ये आपली खूप मोठी राईड असणार आहे, खूप मोठी. आत्ता रिव्हील नाही करत मी, पण थोड्या दिवसानं नक्कीच ज्यावेळेस मी प्लॅन करायला सुरुवात करेल ना त्या राईडचा, तर नक्कीच तुम्हाला सांगेन. छोटा रस्ता आहे हा, आणि अचानक समोरून कोणतीही 4 व्हीलर येऊ शकते. सो ज्यावेळेस तुम्ही टर्न घेताना आपल्या लेनमधूनच टर्न घ्या, कारण कोणतीही गाडी कधी अचानक पुढून येईल सांगता येत नाही. सो अशा वेळी सावकाशच चालवा. पण यार काय होतं मित्रांनो, हा रस्ता छोटा आहे, महाबळेश्वर 3 आहे अजून इथून. तर काय होतं की हा रस्ता छोटा आहे, ज्यावेळेस आपण टर्न घेतो ना तर आपल्या ह्या लेनमधूनच टर्न घ्यावा, कारण अचानक कोणती 4 व्हीलर हे असे समोरून येऊ शकते. सो कितीही कॉन्फिडन्स असला तरी आपल्या लेनमधूनच चालवा अशा टर्नला तरी. 1-2 मिनिटामध्ये आपण आता महाबळेश्वरमध्ये पोहोचून जाऊ. एकच पंप असल्यामुळे बऱ्याच गाड्या आहेत काय ते. तर महाबळेश्वरमध्ये आम्हाला फक्त 200 रुपयाचं पेट्रोल मिळाले, त्याच्यावरती काही टाकू देत नाही आहेत ते. दादांना पण 200च मिळालं, नाही म्हणून आम्ही टाकून घेतलं. तसं होतं, पण पुढं आहे की नाही माहीत नाही. सेफ्टी साईड टाकून घेतला, आता माहीत नाही बरोबर टाकले की नाही, पण ठीक आहे. इथनंच आहे दादा, प्रतापगडला इकडनंच जातात ना. चला थँक्यू. चला तिकडे कोकणात जाऊन बी पेट्रोल भेटलं पाहिजे. आता भीती वाटायला लागली मला ॲक्च्युली खरंच. प्रतापगड महाड ओके ठीक आहे. आय थिंक फक्त सिटीमध्ये असतील या गोष्टी, बाहेर मिळून जाईल. ओ चला आता महाबळेश्वरच्या पटकन बाहेर पडून घेऊ. लास्ट टाइम मी इथनंच गेलेलो आहे. मी लास्ट टाइम एकदा आलेलो आहे इकडे, प्रतापगडला गेलो होतो त्यावेळेस. जर तुम्ही तो प्रतापगडचाही ब्लॉग बघितला नसेल तर मी काही महिन्यांपूर्वी येऊन गेलेलो आहे प्रतापगडला, याच रोडने आलेलो आहे. सो हा रोडही आता पूर्ण असा घाटाचाच असणार आहे. इथून पोलादपूर 40. थोडासा असा रस्ता खराब लागलेला आहे मला, पण असेल होय चांगला असेल.
कारण इकडचे रस्ते खरंच चांगले आहेत सध्या तरी. कुठे कुठे आहे खरं, पण ठीक आहे ना बाई, थोडाफार चालत आहे. झाले सुरू ते घाट सेक्शन चालू मित्रांनो. आणि ठीक आहे, हेच पाहिजे सध्या मला, कारण ऊन भयानक लागतं. इथून राईट टर्न घ्यायचा आहे. ओके ठीक आहे. प्रतापगड महाड. ओके 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 ठीक आहे. असे बोर्ड लावलेत ना म्हणून तरी कळतात गोष्टी. तरी एकदा मी मॅप चेक करून घेतो. बापरे, रिसॉर्ट खूप मोठे आहेत हा इकडे. आता आपण महाबळेश्वरवरून प्रतापगडकडे चाललो, पोलादपूर प्रतापगडकडे. तर रस्ता बऱ्यापैकी खराब झालेला आहे सध्या. आता अजून पावसाळ्यामध्ये अजून थोडा जास्त खराब होईल, कारण पाऊस बऱ्यापैकी मोठाले अचानक खड्डे पडलेले आहेत टर्निंगला. मला वाटलं थोड्या वेळापुरतं असेल, नाही असं नाही, बराच वेळ झालं तेच चालू आहे. रेकॉर्ड करत नाही येत त्या गोष्टी, कारण एवढी चांगली राईड झाली आहे ना. पण आपण खऱ्या गोष्टी दाखवतो. पॉइंट वा मस्त आहे. खाली पण असे सगळे दुतर्फ झाडी, पोपतळायला गाठवला दुतर्फ झाडी आहे. दरड, अरे एक नंबर. एक नंबर व्ह्यू आहेत काहीच. म्हणते जावळीचं खोरं गाईज. कसं आहे, नादच करायचं नाही आपल्या सह्याद्रीचा मित्रांनो. आणि आता प्रतापगड हार्डली 4 ते 5 किलोमीटर राहिलेलं असणार आहे. कसे कसे दिसते तुम्हाला प्रतापगडची तटबंदी. म्हणजे आता आपण प्रतापगडच्या पायथ्याशी आलेलोच आहोत. हॅल रे दादा. कसा आहे आपला प्रतापगड, नादच करायचा नाही. आपला प्रतापगडचा प्रवेशद्वार, आणि इथूनच आपण महाराजांना मुजरा करू आणि पुढच्या राईडला सुरुवात करू. कारण बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्रतापगड पासून थोडंसं खाली आलो आणि तसं आपल्याला गरमी फील व्हायला लागली आहे. आणि सकाळी खूपच मजा केली आहे गाईस.
दादा सावकाश चालवा. दादाला त्यासाठी म्हणतोय, दादा इंटरकॉम घ्या, मी तुमच्याशी कनेक्ट राहील. गाईज, दादांचा पण यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही त्यांच्या चॅनलवरती जाऊन नक्कीच कमेंट करा की दादा पहिले तुम्ही इंटरकॉम घ्या. किती वेळ असं शांत राईड करणार दादा. दादांचं चॅनल आहे दिगंबर 03 समथिंग. गडचा बुरुज. पोलादपूर पर्यंत रस्त्याचे कामं चालू आहेत. 2 व्हीलर जाईल का? बापरे, सगळी लाल माती. पावसाळ्यापर्यंत संपवलं तर किती चांगलं होईल ना. पूल बनवतायत आय थिंक. खूप वेळ झाला राईड करतोय मित्रांनो, खूप वेळ झालं मी राईड करतोय आणि हे अजून टर्न संपत नाहीत. सकाळी 8 वाजल्यापासून 7:30-8 वाजल्यापासून राईड करतोय आणि नुसतं टर्न घेतोय. थोडंसं डोकं जड झालं आहे आता माझं. एक 5-10 मिनटाचा ब्रेक घेऊयात, पाणी वगैरे पिऊया आता, कारण 9:30 होत आले तिथे. घाट चढणाऱ्या वाहनांना प्रथम प्राधान्य द्या. नक्कीच नक्कीच. तर आता आपण पोलादपूरमध्ये पोहोचलोत आणि आपल्याला राईड घ्यायचं आहे. लेफ्टला गेलात तर तुम्ही रत्नागिरीला जाता आणि आपल्या महाराजांचा स्टॅच्यू. इकडे गेलं तर तुम्ही रत्नागिरीकडे जातात. आपल्याला राईड घ्यायचं आहे. निघू. एक 5 मिनिटाचा ब्रेक घेतला. गाड्यांनाही थोडासा आराम दिला, कारण चांगलीच पळवली गाडी, कारण चांगलीच तापली होती. R15 म्हणत असेल काय चालवलंय माझ्यासोबत काय माहिती. दादा आपल्याला सरळ जायचं आहे वरून. मी हळूहळू निघतो, कारण असं गरम होतंय ना थांबल्यावरती. या हळूच. चला गाईज निघूया. खरंच रस्ता भारी बनवलेला आहे. सिमेंटचा आहे पण मस्त आहे. गाडी थोडी डुलती इकडं, पण तेवढं करू शकतो ॲडजस्ट. बॅक पेन होती कारण एकदाही थांबलो नाही ना गाईज. बॅक पेन होतीये लॉंग राईडला, म्हणून तर दुसऱ्या ॲडव्हेंचरवर शिफ्ट व्हायचा माझा प्लॅन आहे. पण त्याच्यामध्येही मी कन्फ्यूज आहे की कोणती बाईक घेऊ, कारण ॲडव्हेंचरमध्ये खूप अशा बाईक्स आलेल्या आहेत. आणि एक रायडर कनेक्ट झाला होता आय थिंक इंटरकॉमला. आता 11 वाजत आले आणि 1 मिनिटाचा जरी ब्रेक घेतला ना, असं थांबलोत ना, तर आतमध्ये सगळं ओलं होतं काहीच. एवढं ऊन आहे, एवढी हीट आहे ना बाई. 1-2 मिनिटाचा जरी ब्रेक घेतला ना, तर आतमध्ये जे टी शर्ट आहे ना ते सगळं ओलं होऊन जातोय, कारण एवढी हीट आहे सध्या. एल रे दादा. ज्यावेळेस महाबळेश्वरमध्ये होतात ना, तीच राईड 1 नंबर होती असं वाटतंय. इथं गाडी पळवली ना तर कुठेतरी गार हवा लागते, लय भारी वाटतंय. मग जर 20-30च्या स्पीडने जरी चालायचं म्हटलं ना, बापरे आतमध्ये नुसतं घामाघूम होतोय. गेलं की पुन्हा एकदा आंघोळ करावी लागणार आहे. जसं पोलादपूर क्रॉस केलंय ना, महाड पोलादपूर, गरमी वाढली आहे. आता एक 2-3 किलोमीटरवरतीच आपल्याला लेफ्ट आहे. मस्त मध्ये आमची राईड कव्हर होत चाललेली आहे, असं काही विशेष नाही. ह्या रोडने मी कधीतरी गेलेलो आहे असं मला फील होतं आहे. एकदा तरी गेलेलोच आहे 100% रत्नागिरीची सिरीजमध्ये. सगळं आठवतं आहे पण लक्षात काय लवकर आहे ना, कधी गेलो आहे ते आठवं ना मला एक्झॅक्ट.
म्हणजे आता आपण कोकण साईडला आलेलो श्रीवर्धनला, आणि आता आपली 2 रायडर आपल्याला मिळाल्यात, पुढे येऊन थांबलेली ती शुभम आलाय आणि आपले परशुराम पवार आलेत, त्यांची पल्सर आल्या आणि शुभम घेऊन आलाय तिची ज्युपिटर. तर आत्ता सगळं आम्ही भेटलो इथं, आणि आता एक 8-10 किलोमीटर राहिले आपल्या श्रीवर्धनला जायला, आणि तिथं जाऊन आता आपण मस्तपैकी आपली रूम वगैरे बघूया, तिथं होमस्टे वगैरे दाखवतो, आणि थोड्या वेळात पोचतोय आपण. तर तिथला सगळा तुमचा खर्च किती येतोय, काय येतोय, जेवण पाणी नाश्ता सगळं दाखवतो. आतापर्यंत माणसं आहेत ना रायडर होते, आतापर्यंत रायडर होते माणसं, पण आता रायडर नाही राहिले. हा काय काम करतो आता सध्या इथं बघा. आणि रायडर पोरं काय काम करल्यात बघा. हा आता ही 2 पोरं प्रशांत पवार आणि शुभम मगदूम, पॅन्ट खाकी, ठीक आहे, इथं लावल्यात सगळी पोलीस बॅरिगेड लावल्यात, आणि इथं उभारून त्यांच्याकडे लायसन बेसन मागायल्यात. आता काय करायचं सांगा. एक जॉब नसलेल्या पोरांना काय तर करावं लागलं. तर चला इथंच आपण जरा थांबूया आपला ब्लॉग, आणि रूमवर गेल्यावर मी चालू करतो, परत कंटिन्यू करूया आपण, आणि तिथं दाखवतो तुम्हाला सगळ्या गोष्टी. चला होय, आता काय किती 10-15 किलोमीटर राहिलं असेल ना दादा, थांबायचं की निघायचं? बरं थांबू. चला पोहोचलोत आता, 1-2 मिनिटामध्ये पोहोचून जाऊ. श्रीवर्धनमध्ये एकदाच आलेलो आहे मी, आणि एकदा नाही, आय थिंक 2दा आलेलो आहे मी. हां 2दा आलेलो आहे. एकदा ओके, एकदा हिचं होऊ देतो मी, मॅपचं होऊ देतो. Vuélvete loco, don't stop now. Sigue el ritmo, I'll show you how. Fuego en el aire, burning आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलोय, जिथं म्हणजे श्रीवर्धन, कोकणची आपली राईड होती. कोकणमध्ये आपण आता श्रीवर्धनमध्ये आहे, आणि तिथं होमस्टे आता आहे जो आम्ही बुक केलेला. तर तिथं ॲक्च्युली आम्ही पोचलो आहे, आणि आता थोडंसं आम्ही जेवण पाणी करून घेतो, जरा फ्रेश होतो, आणि त्याच्यानंतर तुम्हाला ह्या होमस्टेची सगळी टूर करून देतो. म्हणजे खायला काय काय ऑप्शन आहे, खोली कशी आहे, रूम्स कशा आहेत, फॅमिलीसाठी वगैरे, पार्किंग स्पेस, हे सगळं आम्ही तुम्हाला दाखवू. तर सध्या तरी फ्रेश होतो आम्ही, आणि नंतर बोलतो. चला.